नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, लडाख, जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। तर ऑप्शन क्रमांक 1, 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2, पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, युक्रेनची राजधानी कीव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर ऑप्शन क्रमांक 4, 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर
पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी. तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र
राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवेज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इटली 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2
उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य स्थापन कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन
विभाजन झाले तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे? सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.